नमस्कार. मी सौ अपूर्वा अनंत गायकवाड. सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय. माझ्या स्पर्धेचा विषय आहे शिवरायांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र. आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांना त्यांच्या आईचा पाठिंबा, जिजाऊ महासाहेबांचा पाठिंबा होता. शिवरायांचे स्वराज्य प्रशासन हे लोकाभिमुख होते, तसेच भ्रष्टाचार रहित होते. त्यांनी भ्रष्टाचार घालवण्यासाठी जागीरदारी, वतनदारी बंद केली. त्यांनी सैनिकांना कामावून ठेवले, त्यासाठी ते त्यांना वेतन द्यायचे. नंतर शिवरायांच्या काळामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यामध्ये किंवा बेअदब करणाऱ्या खूप कठोर शिक्षा केली जात असे. शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी, रयतेच्या रक्षणासाठी खूप गड किल्ले बांधले. त्यांनी सागरी तटातून सागरेच्या दिशेने काही परप्रांतीय येतील तशी त्यांना भीती होती, म्हणून काही धर्मांतर लोकांना भीक न घालता तिथे सागरी किल्ले बांधले, जेणेकरून आपल्या राज्याचे संरक्षण केले जाईल. नंतर शिवरायांनी स्पृश्य अस्पृश्य जातीयता ह्याला कधीच मान्यता दिली नाही. ते त्यांनी दूर करण्यासाठी जे स्पृश्य लोक होते, जे असे लोक त्यांना भेट करायचे, अशा लोकांना त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करून दिल्यासाठी त्यांना त्यांच्या आईसाहेबांनी खूप मदत केली. तसेच त्यांनी आपल्या सैन्यामध्ये अशाच लोकांना कामावर ठेवले की ज्यांना लोकांनी अगदी वाईट टाकण्यासाठी होते. अशा काही जाती होत्या की त्या जातीकडे लोक तिरस्काराने बघायचे. त्यातलीच एक जात म्हणजे एक रामोशी जात होती. तर त्या लोकांना दरोडेखोर, चोर असं सगळे लोक म्हणायचे. तर अशा लोकांना त्यांनी आपल्या सैन्यामध्ये गुप्तहेर म्हणून कामाला ठेवले. ठीक आहे. नंतर महाराजांनी त्या काही शेतीला खूप महत्त्व दिले. त्यांनी शेतीचे राष्ट्रीयकरण केले. जो कसतो त्याची जमीन असं त्यांनी धोरण ठेवले होते. महाराजांनी शेतीला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना आपल्याच खर्चातून, आपल्या प्रशासनाच्या खर्च तिजोरीतून त्यांनी शेतकऱ्यांना अवजारे, पैसा, बियाणे पुरवले. त्याच्यामुळे शेतीला एक चांगल्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण मिळाली आणि शेतीला खूप महत्त्व प्राप्त झाले. लोक शेती करू लागले. त्यांनी फळबागांना देखील, फळाचे उत्पन्न देखील खूप महत्त्व दिले. तर त्यासाठी त्यांनी लोकांना खूप मदत केली. त्यांनी ठिकठिकाणी धरणे बांधली, तलाव बांधले, जेणेकरून पाण्याचा साठा व्यवस्थित प्रमाणामध्ये लोकांना मिळू शकेल. तसेच पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे धोरण त्यांनी त्या काही राबवले होते आणि त्याचा त्यांनी लोकांना खूप फायदा झाला होता. शिवरायांचा काळ म्हणजे भ्रष्टाचार मुक्त होता, अन्यायमुक्त होता. त्यांनी कधीच त्याकाळी असं असायचं की एखादा राज्य जर दुसऱ्या राज्यावरती चाल करून गेला आणि त्याने त्याचं राज्य जिंकलं तर त्याच्या स्त्रिया, आपोआप त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या दुसऱ्या जिंकल्या राज्याकडे दिल्या जायच्या. पण ह्या सगळ्या गोष्टींना शिवाजी महाराजांनी मोडता घातला. त्यांनी ह्या गोष्टी कधीच मान्य केल्या नाहीत. स्त्रियांचा सन्मान हे शिवाजी महाराजांचे मुख्य धोरण होते. जर कोणी स्त्रियांचा अपमान केला तर त्यावेळी हातपाय तोडले जायचे. जर स्त्रियांवरती त्यांनी कोणी अत्याचार केला, बलात्कार केला तर अशा लोकांना कडेलोट हीच शेवटची शिक्षा होती. शिवाजी महाराजांच्या काळात भ्रष्टाचार हा कधीच खपवून घेतला गेला नाही. आपल्याला हे म्हणता येईल की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना आरक्षण नव्हते, पण 100% संरक्षण हे नक्कीच होते. म्हणून त्याला आपण शिवकालीन महाराष्ट्र म्हणतो आणि तो महाराष्ट्र खूप चांगला आणि खूप शिस्तबद्ध होता, हे नक्की म्हणता येईल. आता त्याच्या विरुद्ध जर आपण म्हटलं तर आजचा महाराष्ट्र, त्याचा जर आपण फरक आजच्या महाराष्ट्रावर करायचा म्हटला तर आजचा महाराष्ट्र हा त्या काळातील महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रगत आहे. आजचा महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठं आर्थिक प्रगत असलेलं राज्य आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणजे ही आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेली ही मुंबई आहे. आपल्या महाराष्ट्र हे राजकारण, प्रकल्प आणि विकास याच्या भोवती फिरत आहे. आपली आर्थिक राजधानी ही मुंबई आहे, तर आपलं अर्थकारण हे मोठमोठे उद्योग, मोठमोठ्या IT कंपनीज, लहान उद्योग, सुनेसृष्टी मुख्यत्वे ह्याच्यामध्ये चालतं.
जाहीर करतं. आजच्या या महाराष्ट्रामध्ये जर सकारात्मकता म्हणायला लागेल तर स्त्रियांसाठी, मुलींसाठी आता खूप काही चांगले चांगले प्रयोग महाराष्ट्राने आपल्या सरकारने केलेले आहेत. आता स्त्रियांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, सगळ्या प्रकारच्या खाजगी नोकऱ्यामध्ये, सरकारी नोकऱ्यामध्ये देखील आरक्षण आहे. नंतर महिलांना संसदेमध्ये देखील आरक्षण आहे, राजकारणामध्ये देखील आरक्षण आहे. आता आपल्या मुली पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आजचा महाराष्ट्र हा प्रगतीशाला नक्कीच आहे, पण आजच्या महाराष्ट्रामध्ये त्या काही लोकसंख्या कमी होती शिवकालीन महाराष्ट्र, पण आजच्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी झाली आहे. ही सकारात्मकता बोलता येणार नाही. बरं, ह्यामध्ये परप्रांतीयचे लोंढे हे जास्तीत जास्त येत जात आहेत आणि हे परप्रांतीय लोक आपल्या मराठी माणसांच्या नोकऱ्यांवरती गदाळत आहेत, त्यांच्या नोकऱ्या खात आहेत. आणि असं जर झालं तर काही दिवसांनी मराठी माणसांच्या नोकऱ्या ह्या शिल्लक राहणार नाहीत. आता मराठा समाज हा शिल्लक राहणार नाही. परप्रांतीयचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प, मोठ्या कंपन्या कशा आहेत यासाठी प्रयत्न करतात आणि ते त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत आहेत. तर ह्याच्याकडे आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून आपल्या मराठी युवकांना आपल्या इथेच नोकऱ्या मिळतील. आणि जर तसं नाही झालं, हे प्रकल्प जर दुसरीकडे गेले, तर आपल्या मराठी शिकलेल्या युवकांना परत राज्यामध्ये जाऊन आपल्या नोकरीसाठी वणवण भटकायला लागेल, आपल्या नोकरीसाठी भीक मागावी लागेल. तर असा होता कामा नये, म्हणून लोकप्रतिनिधींनी याकडे एक चांगल्या दृष्टिकोनाने लक्ष दिले पाहिजे. आजचा महाराष्ट्र आपल्याला नक्कीच प्रगत आहे, सगळ्यामध्ये प्रगत आहे, पण काही ठिकाणी भ्रष्टाचार देखील खूप वाढलेला आहे. तर तो भ्रष्टाचार कमी होणं हे आपल्या लोकप्रतिनिधींच्या हातात आहे, आपल्या लोकांच्या हातात आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून करायचं आहे. आता म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुली या खूप चांगल्या प्रकारे प्रगत होत आहेत, पण आत्ताच काही महिन्यापासून काही प्रकरणं अशी निघत आहेत की ज्याच्यामध्ये काही प्रकरणामध्ये महिला ह्या अडकल्या गेल्या, जसं की बुंदुगिरीमध्ये बुंदूबामाच्या ह्याच्यामध्ये शिकल्या सवरल्या महिला हे अडकले गेल्या आहेत, त्यांना अडकवलं गेलेलं आहे, त्यांच्यावरती अत्याचार गेलेले आहेत. तर ही प्रकरणं आणि दाबली गेलेली आहेत. म्हणजे असं का झालेलं आहे, ह्याच्यामध्ये कोण आहे, तर ह्याकडे आपल्या सरकारने तीक्ष्ण नजरेने बघितलं पाहिजे आणि अशा लोकांना खूप मोठ्या शिक्षा केल्या. त्यांना अशा ज्याच्यामध्ये जे लोक ह्या गोष्टीमध्ये अडकले, ज्या लोकांचा ह्या गोष्टीला पाठिंबा आहे, तर ह्या लोकांना सरकारने हद्दपार केले पाहिजे. तर ही आजची स्त्री ही खरी प्रगतशील आणि आजचा महाराष्ट्र हा खरा प्रगतशील आहे असं आपण म्हणू शकतो. मला वाटतं मी आता ह्या आपल्या दोन्ही विषयावरती बरंच काही बोलले. मी खूप चांगल्या प्रकारे प्रगत झाले. ही भावना म्हणजे तुमच्याबद्दल पोचली असेल, म्हणून मी आज इथेच थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र.